जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मैत्रिणींनो, आज 7 फेब्रुवारी त्यागमूर्ती रमाबाई यांच्या जन्मदिनी मी त्यांना त्रिवार वंदन करते. त्याग आणि बलिदानाची मूर्ती म्हणजे रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या त्यागाचं प्रतीक होत्या, ज्यांच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील वंचित भागाला वाचवले. त्या म्हणजे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दाभोळजवळील वननगावात झाला. एका निराधार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलाचे नाव भिकू धोत्रे तर आईचे नाव रखमाबाई होते. लहान वयातच आई वडिलांच्या मृत्यूमुळे लहान भावंडासोबत मामाकडे मुंबईला राहायला गेलेत. वयाच्या 9व्या वर्षी रमाबाईचे लग्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झाले. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 वर्षाचेच होते. अगदी साध्या पद्धतीने भायखेळच्या भाजीबंडीत लग्न झाले. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णांत डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून 18 तास अभ्यास करू लागले. त्याचवेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाळा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यास मदत केली. रसाळ गोड मधुरवाणी रमाच्या सन्मुखी होती. रसाळ गोड मधुरवाणी रमाच्या सन्मुखी होती. माता रमाई भीमाच्या पेनाचं टोक होती. माता रमाई नीतिमत्तेनं नेक होती. अशी ती माता रमाई भिकू धोत्रेची लाडकी लेक होती. भिकू धोत्रेची लाडकी लेक होती. लग्नानंतर बाबासाहेबांनी रमाईला शिकण्याचा आग्रह केला. तेव्हा रमाई म्हणाल्या, मी शिकून काय करणार? तुम्ही एवढं भुकं भासता, हे काही कमी आहे? आणि माझ्या शिकण्याने काय फरक पडणार आहे? तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणाल्या, नाही, फरक पडणार. रमाईला म्हणाल्या, रामू, अगं, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती दोरी धरणारी स्त्री जर शिकली ना, तर बघ तिचा झोका बघ कसा अचूक दिशेकडे जाईल. माझे गुरुवर्य क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांच्या सावित्रीबाई ह्या अडाणी नव्हत्या का? त्यांनी नाही का शिकवलं सावित्रीबाईंना? अगं, जमिनीवर काडीने अ आई अक्षरं गिरवून त्यांना साक्षर केलं, शिक्षिका बनल्या. आणि तीच जमिनीवरची अ आई ही अक्षरे आजही इतिहासाच्या माथ्यावर विराजमान झाली आहे. सावित्रीमाईच्या वर्गातल्या ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, तनुबाई बिर्जे, फातिमा बेग ह्या महारमांगाचं दुखणं वेशीवर टांगणारी मुक्ता साळवे ही त्यांच्या शाळेतली नवं का? म्हणून मला पटलं. मी होय बी म्हणलं, पण एका अटीवर, तुम्हीच मला शिकवायचं. झालं. बाबासाहेबांनी रमाईला शिकवायला सुरुवात केली. रमाईला खूप बरं वाटायला लागलं. संसाराचा गाडा व्यवस्थित सुरळीत त्या करू लागल्या. बाबासाहेबांच्या पाठीमागे सावलीसारख्या सतत उभ्या राहिल्या. त्यामुळेच बाबासाहेबांनी या बहिष्कृत भारतातील बहिष्कृत समाजाचं दुःख आपल्या काळजावर करून बहुजन समाजाला न्याय दिला. रमाईने अतिशय दुःख सहन करून बाबासाहेबांना साथ दिली. तिच्या त्यागाला खरोखर जोड नाही. म्हणून आपल्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला संविधान देऊ शकले. संविधानामुळे आपल्यासारख्या सावित्रीच्या लेकी मुक्त झाल्या आणि प्रगतीची झेप घेऊ लागल्या. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम.